नमस्कार, जय महाराष्ट्र. तर आपला आजचा जो व्हिडिओ आहे तो जनगणने संदर्भामध्ये आहे. सगळ्यांना आपल्याला माहिती आहे की आपली स्वजनगणना ही डिजिटल ऑनलाईन जनगणना आपल्या स्वतःला करायची होती. त्याची माहिती मी तुम्हाला दिलीच होती अगोदरच. पण आत्ता जी आहे, आत्ता ज्या जनगणनेची माहिती देणार आता, तर ती जी आपल्याला स्वजनगणना करायची होती स्वतः, त्याची वेळ जी आहे ती आता संपलेली आहे, बरोबर. आता त्याची वेळ संपलेली आहे 15 मेला. आलं का लक्षात? त्यामुळे आता तुम्ही स्वतःची जनगणना स्वतः करू शकत नाही, कारण त्याची वेळ संपली. आता तुमच्या घरी स्वतः जनगणना करणारे अधिकारी येणार आहेत, त्यामुळे त्यांना सहकार्य करा. ते जे माहिती विचारतील त्यांना व्यवस्थित माहिती सांगा. अगदी जास्त टेन्शन घेण्यासारखं काही नाही ह्याच्यामध्ये. जेव्हा ते अधिकारी तुमच्या घरी येतील ते स्वतः तुमची जनगणना करणार आहेत. आलं का लक्षात? ते स्वतः तुमची जनगणना करणार आहेत. ती जनगणना सुद्धा ऑनलाईनच आहे, पण ते स्वतः येऊन तुमच्याकडे करणार आहेत. तर त्यामुळं तुम्हाला काय माहिती विचारतील? अगोदर तर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर, कुटुंब प्रमुखाचं नाव वगैरे सगळं काही विचारतील. त्यानंतर तुमच्या घरामध्ये काय काय फॅसिलिटी आहेत, जे काही तिथे प्रश्न विचारलेले आहेत की टॉयलेट बाथरूम आहे का, AC आहे का, किंवा मग तुमचं घर आरशीशी आहे का, किती स्क्वेअर फूट आहे वगैरे, लोकेशन वगैरे सगळं सगळं जी काही माहिती आहे जनगणनेमध्ये ती माहिती त्यांना तुम्हाला द्यायची आहे. एका कुटुंबात किती मेंबर राहतात, बरोबर. ही सगळी माहिती दिल्यावर ती तुमची जनगणना ते पूर्ण करून देणार आहेत. आलं का लक्षात? आता ही जनगणना जेव्हा पूर्ण होईल त्यानंतर तुमच्या घरी फेब्रुवारीमध्ये परत जे आहे ते अधिकारी येतील, किंवा ही जनगणना आपली फेब्रुवारीमध्ये परत चालू होणार आहे. आता तुम्हाला फक्त तुमच्या कुटुंबात किती लोक राहतात आणि तुमच्या कुटुंबाची परिस्थिती काय आहे, बरोबर, किंवा ही सगळी जी माहिती आहे ना ते तुम्हाला विचारणार आहे. आणि जेव्हा आपली फेब्रुवारीमध्ये जनगणना होणार आहे ती तेव्हा आपली पर्सनल जनगणना आहे. जसं आता एका कुटुंबात 4 लोक राहत आहेत, तर ते 4 लोक जॉब करतायत का, तुमचा बिझनेस आहे का वगैरे, अशी सगळी जी माहिती असेल ना ती पर्सनल माहिती असणार आहे आपली, बरोबर. तर ती तेव्हा फेब्रुवारीमध्ये असेल. पण आत्ता जी जनगणना आहे ती जनगणना आपल्यासाठी खूप महत्वाची आहे. ही जनगणना झाल्यानंतर मग ती होणार आहे. आता सध्या ही तर पूर्ण करा आणि ही तरी सहकार्य करा. जेवढेही अधिकारी तुमच्या घरी येतील त्यांना फक्त त्यांनी जे विचारतील ना तेवढीच माहिती द्या, कारण ती जनगणना ऑनलाईन आहे. त्यामुळे ते जास्ती तर तुम्हाला विचारणार नाही. तिथं जे त्यांना प्रश्न दिलेले असतील त्याच तेच प्रश्न ते तुम्हाला विचारणार आहेत, बरोबर. ते तुम्हाला जास्त काय विचारणार नाही. ह्याच्यामध्ये आता सुरुवात झालेली आहे ही जनगणना करायला, आणि त्या अधिकारी लोक तुमच्या घरी यायला सुरुवात झालेली आहे. तर मला कमेंट करून सांगा, तुमच्याही घरी जनगणना करणारे अधिकारी लोक आले का, आणि तुम्ही तुमची जनगणना केलेली आहे का त्यांच्याकडून. आलं का लक्षात? किंवा तुम्ही तुमची स्वतः स्वजनगणना केली असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला एक ID मिळाला असेल, कोड मिळाला असेल, ID नंबर एक तुम्हाला त्या ठिकाणी मिळाला असेल, तर तो ID नंबर जो आहे तो ते जे जनगणना करायला अधिकारी तुमच्या घरी आले आहेत ना तो कोड नंबर तुम्हाला त्यांना द्यायचा आहे. जसं मी स्वजनगणना स्वतः ऑनलाईन केलेली आहे, डिजिटल, बरोबर. आता मला जो कोड मिळालेला आहे त्या ठिकाणी तो कोड मी त्यांना देणार आहे. मग ते त्याचं व्हेरिफिकेशन करणार आहेत. मग ते व्हेरिफिकेशन करण्यानंतर माझी जनगणना पूर्ण झाली, असा माझा विषय. बाकी मी सांगितलं 2 प्रकार सांगितले जनगणनेचे. एक, आपल्याला 15 मे पर्यंत जनगणना करायची होती, ती आपली पोर्टलवर ऑनलाईन स्वजनगणना म्हणजे स्वतःला करायची होती. आणि आता 16 मे पासून आपले अधिकारी आपल्या घरी येणार आहेत ही जनगणना करायला. सांगायचा उद्देश एवढाच आहे की त्यांना सहकार्य करा, तुम्ही तुमची जनगणना त्यांच्याकडनं करून घ्या, त्यांना योग्य ती माहिती द्या आणि खरी माहिती द्या. खोटी माहिती कोणीही काहीही देऊ नका, कारण परत फेब्रुवारीमध्ये जेव्हा होणार आहे तेव्हा आपल्याला ते परत प्रश्न विचारणार आहेत, परत आपल्याला त्याच प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत. आलं का लक्षात? तेव्हा प्रश्न वेगळे असतील, आता प्रश्न वेगळे असतील, असं असू शकतंय. पण सांगायचा माझा एवढाच मुद्दा आहे. आणि मी हे व्हिडिओ का शेअर करते, कारण बघा, जेव्हा आपली मला वाटतं साधारण 2011 मध्ये काहीतरी आपली जनगणना झाली होती ना, तेव्हा आमची जनगणना झाली नव्हती, कारण त्या अधिकारी लोक घरी आले नव्हते. तर होणार कशी? मग आता सरकारने काय केलं ना, डायरेक्ट ऑनलाईन जनगणना ठेवली आहे. म्हणजे ते लोक गेले का, तुमची जनगणना झाली का, ही सगळी माहिती ती पोर्टलवरच ते भरणार आहे. त्यामुळे टेन्शनच नाही. अगोदर कसं सगळं पेपरवर लिहायचे, आता पेपरवर नाही, आता ऑनलाईन आहे, सगळं डिजिटल आहे. ते जरी अधिकारी तुमच्या घरी येऊन जनगणना करत असतील ना तर ती सुद्धा पोर्टलवर जनगणना करणार आहेत, किंवा तेही ऑनलाईनच करणार आहेत. म्हणून सविस्तर सगळी माहिती द्या. मला बऱ्याच लोकांनी विचारलं की ताई जनगणना कुठं करायची, आता कुठं करायची. कुठेही करायचं नाही, ते अधिकारी तुमच्या घरी येणार आहेत. तुम्ही जर घरी नसाल तर शेजारी पाजारी सांगून जा की ते अधिकारी येणार आहेत जनगणना करायला. त्यांना तुमच्याबद्दल काही माहिती असतील तर ते देतील, किंवा
त्यांना सांगा शेजाऱ्यांना की आम्ही बाहेर म्हणजे कुठं बाहेर गेलात कामानिमित्त, आता आमच्या ग्रामीण भागामध्ये बऱ्याच आमच्या महिला ज्या आहेत किंवा बरेच आमच्या घरात नागरिक आहेत ते शेताला वगैरे जात असतात, बरोबर. आता ही सगळ्यांसाठी जनगणना आहे, फक्त ग्रामीण किंवा शहरी नाही, ही सर्वांसाठी जनगणना आहे. सांगायचा उद्देश एवढाच आहे की ते अधिकारी लोक आता येत आहेत. आता ते काय सांगून येणार का किती वाजता कधी येणार, ते कधी पण येणार. त्या तुमच्या लाईनला जसं येतील ना ते तसं तसं ते तुमच्या पूर्ण विभागाची जनगणना करणार आहेत. त्यामुळं शेजारी पाजारी सांगून जा की अधिकारी लोक आले तर त्यांना सांगा आम्ही बाहेर गेलोय, उद्या या, बरोबर, किंवा संध्याकाळी, जे काही तुम्हाला जसं जमेल तसं त्यांना सांगा. म्हणजे तुमची जनगणना होईल. आणि ही जनगणना खूप महत्त्वाची आहे. ही जनगणना आपल्या प्रत्येकाला करायची आहे, आपल्यासाठी आहे ही जनगणना. येणाऱ्या काळामध्ये कुठल्याही योजना असतील तर त्या योजनांचा आपण लाभ घेऊ शकू किंवा जे काही त्याच्यामध्ये आपल्यासाठी फायदेशीर असणार आहे तसंच असणार आहे. म्हणून तुम्ही ही जनगणना तुमची करून घ्या त्या अधिकारी लोकांकडनं. आलं का लक्षात? हीच एक मला माहिती द्यायची होती आज, म्हणून हा व्हिडिओ शेअर केला. तुम्हीच मला बऱ्याच लोकांनी विचारलं होतं की आता जनगणना कशी करायची आहे, तर कळलं तुम्हाला जनगणना कशी करायची आहे. टेन्शन घेऊ नका, अधिकारी लोक आले की जनगणना करा. आणि सगळ्या महिलांना, सगळ्या माझ्या लाडक्या भावांना आणि बहिणींना सगळ्यांना विनंती आहे, आपल्या या व्हिडिओला जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत महाराष्ट्रातल्या शेअर करा, जेणेकरून आपली ही जनगणना आपली ही जनगणना पूर्ण होईल. आणि ही जनगणना फक्त महाराष्ट्रासाठी नाही, आपली ही जनगणना पूर्ण देशासाठी आहे. त्यामुळे आपल्या व्हिडिओला तुम्ही कुठेही शेअर करू शकता. आपले महाराष्ट्रातले लोक सुद्धा इतर गावांमध्ये आहेतच की राहायला, इतर शहरांमध्ये आहेतच की, इतर राज्यांमध्ये आहेतच की राहायला, बरोबर ना. त्यामुळे आपला व्हिडिओ त्यांच्यापर्यंत पोहोचेल आणि त्यांचीही जनगणना पूर्ण होईल. तर अशाच वेगवेगळ्या विषयावर आपण व्हिडिओ घेऊन येत असतो. नक्कीच ही माहिती तुम्हाला कशी वाटली मला जरूर कमेंट करून सांगा. लाईक करा, शेअर करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.